बाळा, थांब. हा व्हिडिओ पुढे स्क्रोल करू नकोस, कारण कदाचित आज स्वामींनी तुला इथेच थांबवलं आहे. तुझ्यावर अन्याय करणारे लोक आज तुला सुखात आहेत. तुझी किंमत करणारे लोक आज मोठे झाले आहेत. तुझ्या विरोधात कट रचणारे लोक आज हसत आहेत. आणि तू मात्र मनात एकच प्रश्न घेऊन बसला आहेस, स्वामी माझ्याच वाट्याला हे सगळं का? मी कुणाचं वाईट केलं नाही, कुणाला त्रास दिला नाही, सगळ्यांची चांगलं केलं, मग माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का आल्या? पण बाळा, शांत हो, कारण तुझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे त्याचा हिशोब स्वामींनी विसरलेला नाही. तुझ्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू स्वामींनी पाहिला आहे. तू एकट्याने सहन केलेली प्रत्येक वेदना स्वामींना माहिती आहे. तुझ्या मनात दडवून ठेवलेलं प्रत्येक दुःख स्वामी जाणतात. म्हणूनच बाळा, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण कदाचित या संदेशाच्या शेवटी तुला तुझ्या आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळेल. कदाचित तुला समजेल की स्वामी इतके शांत का होते, आणि तुला हेही जाणवेल की तुझ्या आयुष्यातील बदलाची सुरुवात कुठून होणार आहे. बाळा, तू खूप काही सहन केलंस. कधी जवळच्या माणसांनी तुला दुखावलं, कधी ज्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला त्यांनीच तुझा विश्वासघात केला. कुणीतरी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. कुणीतरी तुझ्या शांततेला तुझी कमजोरी समजलं. तू मात्र शांत राहिलास, कारण तुझ्या मनात एक विश्वास होता, माझा स्वामी माझ्या सोबत आहे. पण बाळा, मनुष्य कितीही सहनशील असला तरी त्याच्या मनालाही एक मर्यादा असते. कधी कधी रात्री एकटं असताना तू स्वतःलाच विचारतोस, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? मी सगळ्यांशी चांगलं केलं, मग माझ्याच वाट्याला दुःख का? ज्यांनी माझ्यावर अन्याय केला ते तर सुखात का आहेत? ज्यांनी मला रडवलं ते आज हसत आहेत, आणि मी मात्र आजही या वेदनेत का आहे? पण बाळा, आज एक गोष्ट सांगतो, स्वामींच्या दरबारात कोणाचाही हिशोब चुकत नाही. तू एखाद्या माणसाला विसरू शकतोस, एखादी घटना सुद्धा विसरू शकतोस, तुला झालेला अपमानही काळाच्या ओघात विसरू शकतोस, पण कर्माचा हिशोब कधीच विसरला जात नाही. म्हणून बाळा, तू आता कुणाच्या मागे लागू नकोस, कुणाला शिक्षा मिळावी म्हणून प्रार्थना करू नकोस, कुणाचं वाईट व्हावं अशी इच्छा मनात ठेवू नकोस. फक्त एवढंच म्हण, स्वामी, ज्याने माझ्याशी जे केलं त्याचा न्याय तुम्ही करा. मला मात्र माझ्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. आणि मग बघ बाळा, शांतपणे तुझ्या मार्गावर चालत राहा. ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापेक्षा तू कितीतरी पुढे निघून जाशील, कारण स्वामींचा न्याय हा सूड घेण्यासाठी नसतो, तर सत्याला त्याची योग्य जागा देण्यासाठी असतो. बाळा, कधी कधी तुला वाटतं की माझ्यावर अन्याय झाला, पण त्याला काहीच झालं नाही. तो माणूस असूनही माणूस आजही सुखात आहे. त्याच्याकडे पैसा आहे, त्याचं आयुष्य व्यवस्थित चाललं आहे, आणि मी मात्र अजूनही दुःखात आहे.
पण बाळा, तुला फक्त बाहेरचं दिसतं. समोरचा माणूस हसत असेल, त्याच्याकडे पैसा असेल, तो सुखात असल्यासारखा दिसत असेल, पण त्याच्या मनात काय चाललं आहे हे तुला माहीत नसतं. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करू नकोस. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे आणि तुझ्या आयुष्यातील अध्याय अजून पूर्ण झालेला नाही. जिथे तुला शेवट वाटतोय तिथूनच कदाचित स्वामी तुझी नवीन सुरुवात लिहित असतील. म्हणून बाळा, आज जर तुझ्या आयुष्यात काही लोक तुझ्या विरुद्ध असतील तर घाबरू नकोस. माझ्या मागे जर स्वामी असतील तर तुला सगळ्यांची गरज नाही. एक स्वामी 1000 संकटावर भारी आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक शत्रू तुझं नुकसान करण्यासाठीच आला असेल असं नाही. काही लोक तुला तोडण्यासाठी येतात, पण त्यांच्यामुळे तू मजबूत होतोस. काही लोक तुला सोडून जातात, पण त्यांच्या जाण्यामुळे तुला स्वतःची किंमत समजते. काही लोक तुझ्यावर अन्याय करतात, पण त्या अन्यायामुळे तू स्वामींच्या अधिक जवळ येत असतोस. म्हणून बाळा, ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्याबद्दल द्वेष मनात ठेवू नकोस. त्यांना त्यांच्या कर्मावर सोपव आणि तू फक्त तुझं कर्म चांगलं ठेव. कारण बाळा, तुझं काम सत्याच्या मार्गावर चालणं आहे. न्याय देणं हे स्वामींचं काम आहे. तुला आता कुणाशी भांडण्याची गरज नाही. कुणासोबत किंवा कुणासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही त्यांच्या मागे धावण्याची सुद्धा गरज नाही. तुझी किंमत स्वामींना माहिती आहे. तू किती रात्री रडत झोपला आहेस, किती वेळा मनातलं दुःख लपवून चेहऱ्यावर हसू आणलं आहेस, हे सगळं स्वामी जाणतात. बाळा, तू अनेक दिवसांपासून एका बदलाची वाट पाहतोयस. तुला वाटते कधी माझं आयुष्य बदलेल, कधी माझी परिस्थिती सुधारेल आणि कधी माझ्या घरात सुख येईल, माझ्या कष्टांना फळ कधी मिळेल. तर आज स्वामी तुला एवढंच सांगत आहेत, बाळा धीर धर. तुझी वेळ संपलेली नाही, तुझी वेळ येत आहे. तुला उशीर दिसतोय, पण स्वामींना योग्य वेळ दिसते. तुला बंद दरवाजा दिसतोय, पण स्वामी त्या दरवाजा मागची नवी वाट तयार करत आहेत. तुला आजच दुःख दिसतंय, पण स्वामी तुझं उद्याचं सुख पाहत आहेत. म्हणूनच स्वामींनी तुला काही गोष्टींपासून दूर ठेवलं असेल. काही नाती तुटली असतील, काही माणसं तुझ्या आयुष्यातून निघून गेली असतील आणि काही संधी सुद्धा तुझ्या हातातून गेल्या असतील. आणि तुला वाटत असेल स्वामींनी माझ्यासोबत असं का केलं. पण बाळा, कधी कधी स्वामी जे तुझ्याकडून काढून घेतात ना, ते नुकसान नाही, तो तुझ्या आयुष्यात येणाऱ्या एवढ्या मोठ्या संकटापासून तुझा बचाव असतो. तुला जे गमावल्याचं दुःख आहे त्यापेक्षा मोठं काहीतरी स्वामी तुझ्यासाठी राखून ठेवत असतात. म्हणून बाळा, आज तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी विश्वास सोडू नकोस. स्वामींच्या चरणावर विश्वास कमी करू नकोस. कारण लक्षात ठेव, नशीब बदलण्याआधी माणसाची परीक्षा होते आणि तू जर या परीक्षेत
टिकून राहिलास तर एक ना एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि स्वतःलाच म्हणशील, स्वामी, त्यावेळी मला काहीच समजत नव्हतं, पण तुम्ही माझ्यासाठी जे केलं तेच योग्य होतं. बाळा, जर तू इथंपर्यंत हा संदेश ऐकत असशील तर समजून घे, हा संदेश ऐकण्यासाठी नाही तर मनात ठेवण्यासाठी आहे. कदाचित तू ज्याची वाट पाहतोयस त्याची सुरुवात आजपासूनच होईल. तुझ्या आयुष्यात एखादा जुना अध्याय आता संपण्याच्या मार्गावर असेल. ज्या व्यक्तीने तुला त्रास दिला तिच्यापासून तुला स्वतःला दूर करण्याची शक्ती मिळेल. पण बाळा, त्यासाठी तुला एक गोष्ट करायची आहे. स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. मनात जर आजही एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल तर तो राग सोडून दे. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्यासाठी स्वतःलाच जळत बसू नकोस. कारण बाळा, तुझ्या मनातला राग तुझंच मन जाळतो. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांच्यामुळे तुझं आयुष्य थांबवू नकोस. त्यांनी तुझ्याशी काय केलं हा त्यांचा हिशोब आहे, पण त्या सगळ्यानंतर तू काय बनतोस हा तुझा निर्णय आहे. म्हणून बाळा, आता उठ, तुझ्या आयुष्याला पुन्हा सुरुवात कर. डोकं खाली घालून जगू नकोस. तुझ्यावर अन्याय झाला असेल तर त्यातून काहीतरी शिक, पण त्या अन्यायाला तुझं संपूर्ण आयुष्य बनू देऊ नकोस. तुझं मन मोठं आहे, तुझं कर्म चांगलं ठेव. कारण स्वामींच्या दारात उशीर असू शकतो पण अन्याय नाही. तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक ना एक दिवस प्रकाश नक्की येतो. आणि बाळा, आजपासून एक गोष्ट मनात कायमची ठेव. मी कुणाचं वाईट करणार नाही, मी कुणावर अन्याय करणार नाही. आणि माझ्यावर अन्याय झाला तरी मी स्वामींच्या न्यायावर विश्वास ठेवीन. आणि मग बाळा, शांतपणे स्वामींना म्हण, स्वामी, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे तुमची इच्छा आहे. मला फक्त योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करा. माझ्या शत्रूंपासून माझं रक्षण करा. माझ्यावर अन्याय करणाऱ्यांचा न्याय तुम्ही करा. पण माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष राहू देऊ नका. माझ्या कष्टांना फळ द्या. माझ्या आयुष्यात सुख शांती द्या. माझ्या घरावर तुमची कृपा दृष्टी कायम राहू द्या. आणि माझ्या नशिबात जे चांगलं लिहिलं आहे ते योग्य वेळी माझ्यापर्यंत पोहोचवा. बाळा, आता रडू नकोस. ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यासाठी स्वतःला त्रास देऊ नकोस. ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्या मागे धावू नकोस. ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. आणि बाळा, ज्या दिवशी स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर, तुझ्या आयुष्यावर पूर्णपणे बरसेल त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं तुला स्वतःच मिळतील. आज ज्या गोष्टीचा तुला राग येतोय त्याच गोष्टीबद्दल तू स्वामींचे आभार मानशील. आणि आज ज्या गोष्टीमुळे तू दुःखी आहेस त्याच गोष्टीने कदाचित तुला एका मोठ्या संकटापासून वाचवलं असेल. आज ज्या दरवाजावर कुलूप आहे त्यापेक्षा सुंदर दरवाजा स्वामी तुझ्यासाठी उघडण्याची तयारी करत असतील. म्हणून बाळा, विश्वास ठेव, तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगातून
स्वामी तुला मार्ग दाखवत आहेत. तुला फक्त संयम ठेवायचा आहे आणि श्रद्धा. तुझं कर्म चांगलं ठेवायचं आहे. उशीर होऊ शकतो, पण स्वामींच्या दरबारात अन्याय कधीच होत नाही. कर्माचा हिशोब नक्की होतो आणि सत्याचा विजय नक्कीच होतो. आणि ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो त्याचं आयुष्य एक ना एक दिवस नक्की बदलतं. म्हणून बाळा, आज मनापासून एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ.